SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम एक शोध 77। नमस्कार, तुम्ही पाहतात SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। कोल्हापूरमधील अंतरंग हॉस्पिटलमधील डॉक्टरांवर व स्टाफवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून हॉस्पिटल परवाना रद्द करून कडक कारवाई करा। सुनील जावळे। कोल्हापूरमधील अंतरंग हॉस्पिटलमधील डॉक्टरांवर व स्टाफवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून हॉस्पिटल परवाना रद्द करून कडक कारवाई करावी अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार, माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भीमशक्ती सामाजिक संघटना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सुनील जावळे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आले। सदर निवेदनात असे म्हटले आहे की पेशंट रमेश प्रकाश जावळे हे भीमशक्ती सामाजिक संघटना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सुनील जावळे यांचे बंधू असून पेशंट रमेश प्रकाश जावळे यांना शिरोळ येथे शतायू हॉस्पिटल येथे योजनेअंतर्गत पित्ताच्या आजारासंदर्भात ॲडमिट केले होते। त्यानंतर पेशंटच्या अनेक तपासण्या करून पित्ताचे आजार निदान कळाले। त्यानंतर तेथील डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यासाठी संबंधित घराच्या लोकांना कळविण्यात आले होते। तसेच ऑपरेशन करण्यासाठी तेथील डॉक्टरांनी सांगलीचे डॉक्टर विशाल पाटील यांना बोलावून पेशंटचे लेसरद्वारे ऑपरेशन करण्यात आले। 2 ते 3 दिवसांनी पेशंटला वेदना चालू झाल्या, उलटी झाली, तेव्हा पेशंटला शरीरामध्ये पोटात त्रास चालू झाला। तरी तेथील डॉक्टरांनी नातेवाईकांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे अंतरंग हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट करण्यासाठी सांगितले। तरी नातेवाईकांनी कोणताही विचार न करता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अंतरंग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले। तेथील डॉक्टर आदित्य कुलकर्णी व हर्षल भोई यांनी पेशंटची पूर्ण जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली होती। अंतरंग हॉस्पिटलमधील या डॉक्टरांनी गेले 3.5 महिने पेशंटच्या जीवाशी खेळण्याचा खोडसाळपणा करून नातेवाईकांना अंधारात ठेवण्याचे काम केले। अंतरंग हॉस्पिटलमध्ये ARCT, MIRCT, इंडोस्कॉपी, सोनोग्राफी, रक्त तपासणी करून त्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी नातेवाईकांचे पेशंटचे निदान न सांगता भूलथापा व आर्थिक पिळवणूक करत होते। वेळोवेळी पेशंटची प्रकृती विचारता खोटी कारणे दाखवत पेशंटला 4 महिन्यांपेक्षा जास्त काळ ठेवून तब्बल 18 लाख रुपये उकळून काढले। त्यानंतर त्यांनी पुढील उपचारासाठी मुंबई या ठिकाणी अपोलो हॉस्पिटलकडे जाण्यासाठी भाग पाडले। तसेच हे हॉस्पिटल पेशंटना त्याच्याकडून पैसे उकळून उपचार केले, तरी कितीतरी निष्पाप जीवांचा बळी घेतला। सदर मुंबई येथे 8 दिवसापूर्वी पेशंटला ॲडमिट केले असता त्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी मंगळवारी सकाळी दिनांक 17 मार्च 2026 रोजी ऑपरेशनसाठी घेतले असता सर्जरी दरम्यान पोटामध्ये मोठी गाठ आढळली। ही गाठ तपासणीसाठी पाठवली असता सदर गाठ कॅन्सरशी संबंधित असल्याचे निदर्शनास आले। ही माहिती संबंधित नातेवाईकांना देण्यात आली, तरी 3 ते 4 महिने ॲडमिट करून सुद्धा अंतरंग हॉस्पिटलमध्ये या आजाराबद्दल माहिती का सांगण्यात आली नाही। म्हणूनच या हॉस्पिटलमध्ये आर्थिक लूट करण्याचे काम चालू आहे। तरी या अंतरंग हॉस्टेलमधील डॉक्टरांवर तसेच त्यांच्या स्टाफवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्या हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात येऊन शासन करण्यात यावे ही भीमशक्ती सामाजिक संघटनेची मागणी आहे। त्वरित या हॉस्पिटलवर कार्यवाही न झाल्यास हॉस्पिटलच्या दारात तीव्र उग्र आंदोलन करण्यात येईल। त्यानंतर कोणताही अनर्थ घडल्यास यास शासन जबाबदार राहील असा इशारा यावेळी देण्यात आला। याप्रसंगी राहुल जावळे, प्रकाश बरकाळे, बाबासाहेब लाखे, जयवंत वडर, सनी जावळे, संजय कुडाळकर, करण जावळे, हर्ष गागडे, मारुती जावळे, आकाश माने, आकाश चव्हाण, दशरथ जावळे आदीसह पेशंट नातेवाईक व भीमशक्ती सामाजिक संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आज माननीय जिल्हाधिकारी यांनी भीमशक्ती सामाजिक संघटने वतीने आज इथं निदर्शन करून आज अंतरंग हॉस्पिटल हे हॉस्पिटल कायमस्वरूपी बंद व्हावं आणि तिथल्या डॉक्टरांच्यावर कारवाई व्हावी। कारण असं की पीडितकाने जे लोक आहेत जे त्यांच्याकडे जातात इलाज करायसाठी त्या लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडे पैसे आर्थिक ओढण्यासाठी लोकांच्या भावनाचे खेळत आहेत आणि कितीही लोकांचा यांनी आतापर्यंत तिथं बळी गेलेला आहे। तसंच माझ्याच आता स्वतःच्या भावाचं तिने
आर्थिकासाठी त्यांनी आमच्याशी कुठलेही आम्हाला न कळवता त्यांनी गेले 3.5 महिने झाले त्यांनी आमची चुकीच्या यानं आम्हाला फसवणूक केलेली आहे आणि आमच्याकडनं आर्थिक जास्तीत जास्त त्यांनी पिळवणूक केलेली आहे. त्याच्यामुळं आमचं त्या डॉक्टरांचं आणि त्या हॉस्पिटलचा आम्ही जाहीर निश्चित करत आहे की माननीय जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर त्यांची चौकशी लावून ते हॉस्पिटल कायमस्वरूपी बंद करावं आणि त्यांच्यावर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करून लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही येत्या 10 ते 15 दिवसात जर ही कारवाई पूर्ण नाही झाली तर मान्य जिल्हाधिकारी दारांच्या दारी आम्ही आमरण उपोषण बसणार आहे. यानंतर मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर शिखरला वर्ग करून त्यांची चौकशी लावावी एवढी मी भीमशक्ती सामाजिक संघाच्या वतीने आवाहन करतो.